नमस्कार मित्रांनो, माझं नाव सीमा आहे. माझं वय 37 वर्ष आहे. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट साधारणतः माझ्या आयुष्यात 2 ते 3 वर्षापूर्वी घडली होती. मी एका सधन कुटुंबात जन्माला आले होते. चांगले शिक्षण झाल्यावर माझ्या घरच्यांनी माझं लग्न करून दिलं. माझा नवरा दिनेश एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कामाला होता. वेळेत पगार, गाडी, बंगला, नोकर, चाकर, घरगडी असा त्याचा रुबाब होता. त्यामुळे माझ्या घरच्यांनी माझ्या मनाचा अजिबात विचार न करता माझं लग्न त्याच्याशी लावून दिलं. माझ्याकडे सगळं काही होतं, पण दिनेशला माझ्यासाठी देण्यास फक्त वेळ नव्हता. बघाल तेव्हा काम काम. त्यामुळे आम्ही खूपच कमी वेळ एकमेकांशी घालवत होतो. त्यामुळे माझ्या ज्या शारीरिक गरजा होत्या त्या मनाजोग्या कधीच पूर्ण झाल्या नव्हत्या, किंबहुना त्या होतच नव्हत्या. असेच दिवस जात होते. आमच्या घरातील एका गाड्याने नुकतंच काम सोडलं होतं. आता माझं आणि माझ्या घरातील काम करायला कोणीच नव्हतं. त्यामुळे मी दिनेशला सांगितलं की लवकरच एक घरगडी बघ म्हणून. थोड्याच दिवसात दिनेशने मला सांगितलं की त्याने घरगडी बघितलं आहे आणि तो ड्रायव्हर देखील आहे. त्यामुळं माझं काम खूप हलकं होणार होतं. ठरलेल्या दिवशी अनिल नावाचा माझा घरगडी हजर झाला. साधारण 30 एक वर्षाचा अनिल दिसायला सावळा होता. जवळपास 6 फूट उंच, मला दंडशरीर यष्टी असा अनिल बघताच माझ्या मनात का कुणास ठाऊक एक वेगळीच भावना निर्माण करून गेला. अनिलला आमच्या बंगल्यातील एक खोली देण्यात आली होती. माझ्या रूमच्या खिडकीतून त्याची खोली स्पष्ट दिसायची. त्यामुळे मला जेव्हा पाहिजे तेव्हा तो कामासाठी उपलब्ध असायचा. एके दिवशी मी भला पहाटे सकाळी आंघोळ करून माझ्या रूममध्ये केस सुकवत बसले होते. मी साधारण खिडकीचा पडदा बाजूला केला तेव्हा माझी नजर अनिलच्या खोलीकडे गेली. त्याच्या खोलीचा दरवाजा आणि खिडकी उघडीच होती. अनिल फक्त छोट्या पॅन्टमध्ये होता. तो व्यायाम करत होता. चूर मारत असलेला अनिल घामाने डबडबला होता. त्याचे पेळदार स्नायू, दंड आणि मजबूत शरीरयष्टी बघून माझ्या छातीत धस झालं. मी काय करू आणि काय नको असं मला व्हायला लागलं. मी लागलीच माझा रूमचा दरवाजा आतून बंद केला आणि खिडकीपाशी जाऊन हळूच झाकून अनिलला बघू लागले. अनिल बराच वेळ व्यायाम करत होता. त्याच्या शरीराची प्रत्येक हालचाल मी टिपत होते. थोड्याच वेळात तो थांबला. त्याने थोडी विश्रांती घेतली आणि तो आंघोळीला गेला. माझ्याकडे एक दुर्बीण होती. मी लगेचच कपाटातून दुर्बीण काढली आणि त्याच्याकडे रोखून धरली. त्याने झटक्यात त्याचे कपडे उतरवले आणि तो निवस्त्र झाला. त्याचे भले मोठं सामान माझ्या नजरेस पडताच माझ्या छातीचा फुगवटा आणखीन जास्त वाढला. मला जाणवलं की माझी चड्डी ओलसर होत आहे. तिकडे अनिलने आंघोळ करणं चालू केलं. साबणाने तो त्याचा अंग रगडू लागला. त्याचा हात सरसर करत त्याच्या पूर्ण अंगावर फिरत होता. त्याने त्याचा हात त्याच्या सामानाकडे नेला आणि तो त्याला हलवू लागला. क्षणातच त्याचं सामान कडक झालं. मागे पुढे करत त्याने त्याला कुरवाळायला सुरुवात केली. खूप वेळ तो तसंच त्याचं सामान गदागदा हलवत उभा होता. शेवटी त्याने एक पिचकारी बाहेर फेकली आणि तो शांत झाला. त्याने मग त्याची आंघोळ हुरकून घेतली. दिवसभर मी त्याच विचारत होते. दिवसभरात खूप वेळा अनिल माझ्या समोर आला होता. मी त्याला रोखून बघत होते. माझ्या नजरेत आता फक्त त्याला चढवून घेण्याची नशा निर्माण झाली होती. मी अनिलला त्या अवस्थेत बघितल्यापासून माझा जीव कासावीस झाला होता. मला काही सुचत नव्हते. मी त्याचं सर्वांग माझ्या नजरेने न्याहाळत होते. मला जाणवलं की अनिलला बघून माझ्या मनात वासनिक भावना निर्माण होत आहेत. त्याला तर काही केलं मला झोप येत नव्हती. सारखा अनिलचा विचार माझ्या डोक्यात घोळत होता. मी त्याच विचारात डोळे मिटले आणि त्याच्या विचारात मग्न झाले. त्याचा नागोबा माझ्या मनात येताच माझा हात आपसुकपणे माझ्या चड्डीकडे गेला. हेवानं ओलसर झालेली माझी चिवताई झिरपू लागली होती. मी त्याच्या विचारात माझ्या बिळावरून हात फिरवू लागले. अलगद अलगद हात फिरवत मी हळूच माझी 2 बोटं माझ्या बिळात सारून घेतली. जणू काही अनिलची बोटं असल्याचं मी अनुभव घेत होते. मागे पुढे करत असताना मला अतीव आनंद मिळत होता. मी माझे सगळे कपडे उतरवले आणि पूर्णपणे उघडी झाले. माझ्या छातीचा उभार खूपच जास्त उंचावला होता. माझं लग्न झाल्यापासूनच पहिल्यांदाच मला कोणी न शिवता माझ्या भावना जागृत केल्या होत्या. त्यामुळे मी मनोमन खुश होते. मी माझ्या मानसर डोंगरावर हात फिरवण्यास सुरुवात केली. माझेच आंबे मी माझ्या तोंडात घेऊन त्यांना चुपायला चालू केलं. माझ्या अंगातून गरम वाफ बाहेर येत होती. बराच वेळा माझा कार्यक्रम चालू होता. मी माझा हात माझ्या गुहेवरून थोडा बाजूला घेतला. त्याचवेळी मला जाणवलं की कोणीतरी माझ्या चिवताईशी खेळत आहे. मी चमकून जागची उठले. बघते तर काय अनिल माझ्या बेडवर होता.
आणि तो मध्ये चिमणीबरोबर खेळत होता. मी माझा आनंद चोरण्याचा प्रयत्न केला, पण अनिलने मला रोखलं आणि म्हणाला, मी परवा आंघोळ करत असताना मला ते दुर्बीण लावून माझं सामान बघत होतात. आज काय झालं बाईसाहेब? लाजू नका, फक्त डोळे मिटून पडून राहा. मला ठाऊक आहे साहेबांना तुमची खाज मिटवायला जमत नाही. आता बघा तुमचा हा गडगडी तुमच्या गाडीची कशी सर्व्हिसिंग करतो. बाईसाहेब, बिलकुल नाटक करू नका, गप्प बसून राहा. आज माझा काळा कोंबडा तुमच्या पांढऱ्या कोंबडीची कशी पिसं काढतो तेच बघा. आता तसंही त्याला सगळं समजलंच होतं आणि मला जे हवं होतं ते मिळणार होतं. म्हणून मी देखील गप्प बसले आणि त्याच्या केसात हात घातला आणि त्याला माझ्या मांडीत खुपसलं. माझे पायाने पूर्णपणे थाकवले आणि माझ्या गोदामाचं शटर त्याच्यासाठी उघडं करून दिलं. अनिलने त्याची जीप त्याच्यावरून फिरवायला सुरुवात केली. मी व्याकुळ होऊन त्याला प्रतिसाद देत होते. माझी चिमणी चाटत असताना त्याचा धसमुसळेपणा मला जाणवत होता. उपाशी वाघ आज त्याच्या भक्ष्यावर तुटून पडला होता. त्याच्या आवेगाने मला काय करू आणि काय नको करू असं झालं होतं. मी पूर्ण बेभान होऊन त्याला प्रतिसाद देत होते. त्याला माझ्या आंब्यावर ओढून घेत होते. तो तसा माझ्या छातीकडे सरळ आला आणि त्याने माझे दोन्ही आंबे त्याच्या तोंडात घेतले. माझे मोठाले गुबगुबीत आंबे त्याच्या हाताच्या फक्त पकडीत अलगद सापडले आणि त्याने त्याला अक्षरशः खुश करून टाकले. जमेल त्या ताकदीने तो मला दाबत होता, खुश करत होता आणि तोंडातून त्यांना बाहेर ओढत होता. हळूहळू त्याने माझा पूर्ण ताबा घेण्यास सुरुवात केली. त्याने माझं सर्वांग चाटून काढलं. जमेल तसं तो मला चावत होता. त्याच्या चावण्याने माझ्या अंगावर विविध भागावर चावल्याचे व्रण उठले होते. त्याने त्याचं टोन माझ्या तोंडात केव्हा दिलं हे मला समजलंच नाही. त्याच्या चुंबनाच्या वर्षावात मी नाहून गेले होते. त्याची लाळ माझ्या तोंडात जाऊन समृद्ध झाली होती. त्याने त्याच्या आवेगात माझ्या मांड्या फाटवल्या. माझ्या गोदामाच्या दारातून त्याने त्याचं काळंभर भलं मोठं सामान आत कोणलं. त्याचं ते अवजड सामान माझ्या चिवताईची चिरफाड करत आत शिरलं. महेशने त्याचे दोन्ही हात बेडवर ठेवले. माझे पाय त्याच्या खांद्यावर घेतले आणि त्याने कणबा हलवायला चालू केलं. महेशचं ते अवजड शरीर माझ्या अंगावर होतं आणि तो लिलाया त्याची कंबर मागे पुढे करत माझ्यावर चढत होता. त्याचे जबरदस्त दणक्याने मी हैराण झाले. तोंडात तोंड घालत मध्येच तो माझ्या आंबे जोरात दाबत असे. तो माझ्या आंब्यांवर ताकदीने तुटून पडला होता. त्याचा आवेग मी अनुभवत होते. रोमांचित करणारा तो अनुभव मला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात होता. त्याच्या पाठीवरून हात फिरवत होते. माझ्या रुपयांची नकल मी त्याच्या पाठीत उतरली होती. त्यातून रक्त वाढत होतं, पण तरी अनिलला त्याची पाळवा नव्हती. तो त्याच्या मस्तीतच माझ्यावर चढत होता. बराच वेळ त्याने माझ्या बिळाचा पूर्ण फडशा पडल्यानंतर मी त्याला बाजूला केलं आणि त्याचं सामान माझ्या तोंडात घेतलं. माझ्या बिळातल्या उलसर द्रव्याने आधीच ओलसर झालेलं त्याचं सामान मी अगदी सहज तोंडात घेऊन चोपायला चालू केलं. मागे पुढे करत हाताने कातडा बाजूला करत मी त्याचं सामान पूर्णपणे तोंडात कोंडून घेतलं. एका क्षणातच आहा करत अनिलने त्याच्या सोट्यातून एक चेकांडी उडवली. माझं तोंड चिकाने पूर्ण भरून गेलं. माझा चेहरा पूर्णपणे चिकट झाला. मी त्याचा रॉड अजून चुपत होते. माझं मन मधल्यावर मी त्याचा बाबू तोंडातून काढला आणि आम्ही तसेच बेडवर पडून राहिलो. त्या दिवसापासून अनिल मला न चुकता रोज ठोकू लागला. जे मला दिनेश देऊ शकत नव्हता तेव्हा नेश देत होता आणि तेही घरच्या घरी. त्यामुळे माझे सुबीचे दिवस आता खऱ्या अर्थाने चालू झाले होते. तर मग मित्रांनो, कशी वाटली आजची आवड कथा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.